एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै 2023 मधला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली जी न्यूज आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. काय आहे न्यूज? तर देशातील पहिली सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईट जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने या न्यूजमध्ये तुम्ही टेक्निकल गोष्टींबद्दल जास्त विचार करू नका की नक्की सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईट म्हणजे काय असतं. आयोग तुम्हाला टेक्निकल गोष्टींवरती प्रश्न विचारत नाही, फार फॅक्च्युअल प्रश्न त्या ठिकाणी आयोग विचारू शकतं. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की देशातील ही जी काही पहिली सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईट आहे ती कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. तर गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील जोटाना तालुक्यातील कटोसन आणि तेजुरा या गावांमध्ये ही जी काही सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईट आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. रादर प्रश्न विचारताना तुम्हाला आयोग इथंच विचारू शकतं ही कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला गुजरात उत्तर लिहायचं आहे. वन वेब नावाची एक लंडनमधली कंपनी आहे. त्या कंपनीनं गुजरात सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागासोबत अशा प्रकारची साईट उभी करण्यासाठी करार त्या ठिकाणी केलेला आहे. 100 कोटी रुपयाचा खर्च आहे आणि जेव्हा ही साईट सुरू होईल तेव्हा सरकार असतील, व्यावसायिक असतील, ग्राहक असतील आणि शाळा असतील यांना उच्च गती आणि कमी विलंब आणि परवडणारी कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी प्रदान केली जाईल. ओके, याचा अर्थ इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिली जाणार आहे. ओके, स्पीडमध्ये कोणत्याही प्रकारचं विलंब न देता आणि त्या ठिकाणी अतिशय वेगानं त्या ठिकाणी ही कनेक्टिव्हिटी असेल. प्रामुख्याने ह्या स्लाईडमध्ये तुम्हाला प्रामुख्यानं हेच त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ही पोर्टल साईट कुठं सुरू करण्यात आलेली आहे. ओके, येस. नंतर आहे बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट, ती म्हणजे गुरुत्वीय लहरींच्या गोंगाटांची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. गुरुत्वीय लहरी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वेव्स. ग्रॅव्हिटेशनल वेव्सचा सोर्स जो आहे तो अवकाशात आहे. अवकाशामध्ये बऱ्याच ज्या काही अवकाशीय प्रक्रिया आहेत त्या होत असताना मोठ्या प्रमाणात ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या आहेत त्या अवकाशामध्ये किंवा स्पेसमध्ये प्रवास करत असतात आणि ह्यांची नोंद करण्यासाठी बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात जमिनीवरती त्या ठिकाणी टेलिस्कोप असतात आणि ह्या टेलिस्कोपच्या माध्यमातून अशा नोंदी घेण्याचं काम त्या ठिकाणी चालू असतं. सर्वात पहिल्यांदाच अशा प्रकारे हे जे काही गोंगाट आहे त्या गोंगाटाची नोंद झालेली आहे. गोंगाट म्हणजे आपण त्याला इंग्रजीमध्ये हमिंग देखील म्हणू शकतो. ओके, हमिंग ऐकू आलेलं आहे म्हणजे अस्तित्व सिद्ध झालेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल वेव्सचं त्या ठिकाणी हमिंग होतं. नॅनोग्रॅव्ह नावाचा अमेरिकेतला प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून ही नोंद करण्यात आली. प्रथमच अशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनल वेव्सच्या हमिंगची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. या प्रकल्पाअंतर्गत 67 पल्सर ताऱ्यांचा सलग जवळजवळ 15 वर्ष स्वतंत्रपणे अभ्यास त्या ठिकाणी झाला. हा जो काय अभ्यास आहे तो स्वतंत्रपणे त्या ठिकाणी विविध देशातील शास्त्रज्ञांनी केलेला आहे. मग हे जे काही संशोधन करणारे किंवा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ कुठल्या देशातले होते? तर भारतासहित बघा अमेरिका आहे, युरोप आहे, ऑस्ट्रेलिया आहे, चीन आहे, जपान आहे, यांनी एकाच वेळी स्वतंत्रपणे या ग्रॅव्हिटेशनल वेव्हच्या गोंगाटाचा अस्तित्व असल्याचा शोध त्या ठिकाणी लावलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या मी तुम्हाला सांगितलं की अवकाशात ज्या काही प्रक्रिया होत असतात त्याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी जमिनीवरती आपण टेलिस्कोप किंवा दुर्बिणी त्या ठिकाणी बसवत असतो आणि ह्या टेलिस्कोपच्या माध्यमातून कंटिन्युअसली अवकाशाचं निरीक्षण त्या ठिकाणी चालू असतं. भारतामध्ये पुण्याच्या ठिकाणी एक GMRT नावाची टेलिस्कोप आहे. त्या GMRTच्या टेलिस्कोपनं घेतलेल्या नोंदींचा देखील समावेश आहे, ज्या नोंदींच्या आधारे ग्रॅव्हिटेशनल वेव्सचं हमिंग जे आहे ते लक्षात आलेलं आहे. सो फक्त माहिती असू द्यात, नारायणगाव हे पुण्याजवळ ठिकाण आहे. नारायणगाव जवळील जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप जे आहे त्याला GMRT असं देखील म्हणतात, त्यांनी घेतलेल्या नोंदीचा समावेश त्या ठिकाणी आहे. आता तुम्ही म्हणाल की हे ग्रॅव्हिटेशनल वेव्स नक्की तयार कसं काय होतात किंवा त्यांचं हमिंग कसं काय होतं? तर लक्षात ठेवा, बेसिकली ज्या दोन गॅलेक्सी आहेत त्या दोन गॅलेक्सींची च्या सेंटरला त्या ठिकाणी काय असतं तर ब्लॅक होल्स असतात. ओके, सो जेव्हा ह्या गॅलेक्सींशी एकमेकांसोबत धडक होते तेव्हा हे जे काही दोन ब्लॅक होल्स आहेत त्यांचं संमेलन होतं, म्हणजे ते एकत्र येतात आणि हे एकत्र येत असताना मोठ्या प्रमाणात ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या आहेत त्या बाहेर पडतात आणि मोठ्या प्रमाणात त्या लाखो किलोमीटर अंतरावरती स्पेसमध्ये प्रवास करत असतात. हेच मी या ठिकाणी दोन वाक्यांमध्ये लिहिलेलं आहे. दोन दीर्घिकांची म्हणजे गॅलेक्सीची धडक होताना त्यांच्या केंद्रस्थानी असलेले जे काही ब्लॅक होल्स आहेत त्या ब्लॅक होल्सचं संमेलन त्या ठिकाणी होतं आणि याच वेळेला
अवकाशामध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्सचे तरंग जे आहे ते उमटत असतात आणि हे तरंग किंवा ग्रॅव्हिटेशनल वेव्स बाहेर पडल्यानंतर अतिदीर्घ लांबीच्या ह्या लहरी विश्वात लाखो वर्ष प्रवास त्या ठिकाणी करत राहतात. ओके, सो बेसिकली काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल वेव्स ज्या आहेत ज्या अवकाशामध्ये आहेत त्यांच्या गोंगाटाची म्हणजेच हमिंगची पहिल्यांदा नोंद त्या ठिकाणी झालेली आहे आणि ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स नक्की कशा बाहेर पडतात किंवा कशा तयार होतात हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, येस. नंतर आहे बघा देशातील पहिली स्वदेशी अणुभट्टीचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू, म्हणजे या अणुभट्टीच्या निर्मितीतून त्या ठिकाणी काय सुरू झालेलं आहे, अणुऊर्जा निर्मिती किंवा लाईटची निर्मिती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. बघा आपल्याला भविष्यामध्ये हे जे काही नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहे त्याच्यावरती डिपेंडंट व्हावं लागणार आहे, कारण जशी जशी देशाची लोकसंख्या वाढत आहे तशी ऊर्जेची मागणी त्या ठिकाणी वाढत आहे आणि आपल्याकडं औष्णिक विद्युत ऊर्जा असू देत, जलविद्युत असू देत, हे सोर्सेस जे आहेत ते कमी पडत आहेत. म्हणून आपल्याला पर्यायी मार्गांवरती त्या ठिकाणी अवलंबून राहावं लागेल. त्याच्यामध्ये मग पवन ऊर्जा असेल, सौर ऊर्जा असेल किंवा आणखीनच अल्टरनेटिव्ह सोर्स असेल तर अणुऊर्जा प्रकल्प. सो अणुऊर्जा प्रकल्पामध्ये अणुभट्टी असतात. अणुभट्टी म्हणजे काय, न्यूक्लिअर रिॲक्टर असतात. आत्तापर्यंत देशामध्ये जे काही न्यूक्लिअर किंवा न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये जे काही न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत ते दुसऱ्या देशाकडून आपण विकत घेतलेले आहेत, परंतु स्वदेशी बनावटीची अणुभट्टी असलेला पहिला अणुऊर्जा प्रकल्पाचा जो काही ऑपरेशन आहे ते त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की असा कुठला अणुऊर्जा प्रकल्प आहे, तर माहिती असू द्या फक्त 30 जून 2023ला एकूण क्षमतेच्या 90% या स्वदेशी अणुभट्टीचं व्यावसायिक ऑपरेशन सुरू झालेलं आहे. आणि कुठला अणुऊर्जा प्रकल्प आहे तर त्याचं नाव आहे काकरापार अणुऊर्जा प्रकल्प. लक्षात ठेवा, त्याला KPP असं देखील म्हणतात. कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरातमध्ये आहे आणि क्षमता किती आहे 700 मेगावॅट. याचा अर्थ गुजरातमध्ये जो काही काकरापार अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जो काही न्यूक्लिअर रिॲक्टर वापरलेला आहे तो न्यूक्लिअर रिॲक्टर जो आहे तो पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा त्या ठिकाणी आहे. कुठला आहे तो स्वदेशी बनावटीचा आपण बघणार आहोत, पण प्रामुख्याने लक्षात ठेवा की हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, काकरापार अणुऊर्जा प्रकल्प जिथं स्वदेशी अणुभट्टी त्या ठिकाणी आहे. ओके, आणि 700 मेगावॅट क्षमतेचा आहे. ओके, अणुभट्टी कुठली आहे तर PHWR. PHWR म्हणजे काय तर प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टेक्निकली जायचं नाही की PHWR म्हणजे नक्की काय असतं. तुम्ही कंबाईनची तयारी करत असाल, तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल, तुम्ही UPSCची तयारी करत असाल तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये संबंधित लोक तुम्हाला न्यूक्लिअर रिॲक्टर काय प्रकार असतो, अणुऊर्जा काय प्रकार असतो, कुठले कुठले रिॲक्टर त्या ठिकाणी असतात, ते कशा प्रकारे काम करतात हे डिटेलमध्ये सांगतीलच. आपला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही, फक्त एवढंच लक्षात ठेवा PHWR नावाचा रिॲक्टर आहे जो रिॲक्टर स्वदेशी पद्धतीने बनवलेला आहे आणि काकरापार अणुऊर्जा प्रकल्पामध्ये बसवलेला आहे. ओके, भारतामध्ये न्यूक्लिअर पॉवरच्या संदर्भात जी काही PSU आहे तिचं नाव आहे NPCIL, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. या NPCILनं या अणुभट्टीचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे. एक ॲडिशनल माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आता सध्याला आपण अणुऊर्जा प्रकल्पाबद्दल बोलतोय, म्हणून देशातली अणुऊर्जा निर्मिती क्षमता किती आहे तर 7380 मेगावॅट इतकी अणुऊर्जा किंवा इतकी ऊर्जा अणुऊर्जा प्रकल्पातून त्या ठिकाणी तयार केली आहे. थोडक्यात एवढी लाईटची निर्मिती जी आहे ती भारतामध्ये अणुऊर्जा प्रकल्पातून त्या ठिकाणी केली जाते. ओके, NPCILची देशभरात 700 मेगावॅट क्षमतेचे जवळजवळ 16 प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर बांधण्याची योजना आहे. बघा मी तुम्हाला काय म्हटलं की हा जो काही काकरापार नावाचा अणुऊर्जा प्रकल्प आहे तिथं स्वदेशी बनावटीची अणुभट्टी त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे आणि ही कुठली आहे प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर आणि ह्याची क्षमता किती आहे 700 मेगावॅट क्षमतेची. जसं काकरापार अणुऊर्जा प्रकल्पामध्ये PHWR नावाची अणुभट्टी बसवलेली आहे, आणखीन तशाच 16 ठिकाणी प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर बांधण्याची योजना त्या ठिकाणी आहे. त्यातला हा पहिला प्रकल्प आहे. लक्षात ठेवा, काकरापार हा त्यातला पहिला प्रकल्प आहे. काकरापार सोडून आणखीन 15 ठिकाणी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर बसवून त्या ठिकाणी प्रत्येकी 700 मेगावॅट क्षमतेची ऊर्जा निर्मिती त्या ठिकाणी केली जाणार आहे. 2031 पर्यंत भारतामध्ये कार्यान्वित होणारे एकूण अणुऊर्जा प्रकल्प किती आहेत तर 20. 2031 पर्यंत एवढे अणुऊर्जा प्रकल्प आणखीन विकसित होणार आहेत, कारण मी तुम्हाला सांगितलं भारताची ऊर्जेची मागणी वाढत आहे आणि ही ऊर्जेची मागणी कुठेतरी
पूर्ण केली जावी म्हणून आपल्याला पर्यायी साधनांचा वापर करावा लागणार आहे. म्हणूनच 2031 पर्यंत 20 अणुऊर्जा प्रकल्प भारतात तयार होतील आणि ह्याची एकूण क्षमता किती असेल? 15,000 मेगावॅट इतकी क्षमता असेल. संबंधित विभागाचे जे काही मंत्री आहेत त्यांनी संसदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली होती, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ऑफिशियल आकडा आहे 2031 पर्यंत 20 अणुऊर्जा प्रकल्प देशामध्ये तयार होतील आणि त्याची एकूण निर्मिती असेल 15,000 मेगावॅट. सध्याला भारतामध्ये किती अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत ज्याच्या माध्यमातून 7,380 मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती होते? तर कर्नाटकमधला कैगा, गुजरातमधला काकरापार, कारण काकरापार 3 आहे, हा 1 आणि 2 युनिट ऑलरेडी सुरू झालेला आहे. कुडनुकुलम तामिळनाडूमधलं, कल्पकम तामिळनाडू, नरोरा उत्तर प्रदेश, राजस्थान, तारापूर महाराष्ट्रातला हा एकमेव अणुऊर्जा प्रकल्प आहे महाराष्ट्रातला. ओके, आणखीन कोणकोणत्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत? तर कावली आंध्र प्रदेश, गोरखपूर हरियाणा, गोरखपूर याच नावाचं शहर देखील त्या ठिकाणी तुम्हाला आसाममध्ये वगैरे उत्तर प्रदेशमध्ये मिळेल, परंतु हरियाणा या स्टेटमध्ये गोरखपूर या नावाचं गाव आहे, तिथं हा प्रकल्प आहे. उत्तर प्रदेशमधलं गोरखपूर नाही. नंतर माही बांसवाडा राजस्थान, चुटका नावाचा मध्य प्रदेशमध्ये आहे, चेन्नई नावाचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणखीन एक तारापूर याच ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प बांधला जात त्या ठिकाणी आहे. ओके, सो माहिती असू द्या फक्त, आणखीन काही हे नियोजित अणुऊर्जा प्रकल्प त्या ठिकाणी आहेत. हे फक्त ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडियाच्या संदर्भात. सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बऱ्याच सोशल मीडियावर आपण आपले अकाउंट्स त्या ठिकाणी काढलेले आहेत आणि मला असं वाटतंय की त्या सोशल मीडियाच्या लिस्टमध्ये आता आणखीन एका सोशल मीडियाची भर त्या ठिकाणी पडलेला आहे. आपल्याकडं सोशल मीडियामध्ये फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे. ओके, आता त्याच्यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे ते म्हणजे थ्रेड्स. तुम्हाला प्रश्न आयोग विचारू शकता की थ्रेड्स खालीलपैकी कोणत्या कंपनीनं सुरू केलेला सोशल मीडिया आहे? थ्रेड्स म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की दोरा. ओके, सो दोऱ्यासारखाच सिम्बॉल देखील त्या ठिकाणी आहे. ट्विटरला पर्याय, लक्षात ठेवा, ट्विटर हे एक सोशल मीडिया आहे जिथं तुम्ही तुमच्या मनातले जे काही भावना आहेत, तुमच्या मनातल्या जे काही तुम्हाला काही लिहायचं असेल तर तुम्ही काही लिमिटेड अक्षरांमध्ये काही पोस्ट करू शकता, काहीतरी लिहू त्या ठिकाणी शकता. ओके, सो ट्विटरला पर्याय म्हणून मार्क झुकरबर्गच्या मेटा नावाच्या कंपनीनं एक स्वतःचा सोशल मीडिया सुरू केलेला आहे, त्यालाच थ्रेड्स म्हणतात. इथं म्हणून मी एक फोटोग्राफ्स पण टाकलाय बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं इथं थ्रेड्स वर्सेस ट्विटर त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. सो ट्विटरला पर्याय म्हणून मार्क झुकरबर्गच्या मेटा नावाच्या कंपनीनं एक सोशल मीडिया त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ओके, इथं 500 शब्दांमध्ये तुम्ही तुमच्या जे काही विचार आहेत ते व्यक्त करू शकतात. जगातील 100 देशांमध्ये थ्रेड्स नावाचं जे काही ॲप आहे किंवा सोशल मीडिया आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे, इन्क्लुडिंग भारतामध्ये देखील हे ॲप सुरू झालेलं आहे. जगामध्ये 200+ अधिक देश आहेत. काही देशांमध्ये हे ॲप सुरू करण्यात आलेलं नाही. त्यातले काही देश आहेत बघा, युरोपियन युनियन नावाची जी काही संघटना आहे त्याचे पूर्ण 27 देश, या 27 देशांमध्ये ही थ्रेड सुरू झालेलं नाही आहे. चीन असेल, रशिया असेल, इराण असेल, या देशांमध्ये हे थ्रेड्स नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे किंवा सोशल मीडिया आहे ते सुरू झालं नाही. युरोपियन युनियनमध्ये किंवा बाकीच्या देशांमध्ये थ्रेड्स नावाचं सोशल मीडिया का सुरू झालेलं नाही? तर युरोपियन युनियनचे डेटा प्रायव्हसी किंवा डेटा गोपनीयतेविषयीचे जे काही नियम आहेत ते कठोर आहेत आणि ह्या नियमांना कुठंतरी बगल देत थ्रेड्स आपल्या देशामध्ये सुरू करणं हे तिथल्या राष्ट्रांना पटलं नाही, म्हणून ते म्हटले की आम्ही जोपर्यंत डेटा प्रायव्हसीबद्दल मेटा आम्हाला काही कमिटमेंट करत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ह्या ॲपला आमच्या देशामध्ये परमिशन देणार नाही. त्यामुळं इथं आयोग तुम्हाला स्टेटमेंटमध्ये टाकू शकतं की हे जे काही सोशल मीडिया आहे हे सर्व जगामध्ये सुरू झालेलं आहे, तर नाही, तर जगातील काही सिलेक्टेड 100 देश आहेत अजूनसुद्धा बऱ्याच देशांमध्ये, लाईक युरोपियन युनियन असेल, चीन असेल, रशिया असेल, इराण असेल, इथं हा सोशल मीडिया सुरू केलेला नाही, कारण तिथले जे काय डेटा प्रायव्हसीचे नियम आहेत ते थोडे कठोर आहेत. इव्हन चीनचं स्वतःचा सोशल मीडिया आहे, रशिया युद्धामध्ये अडकलेला आहे, इराण थोडा एक्स्ट्रीमिस्ट कंट्री आहे जिथं सोशल मीडिया आणि ह्या वापरायला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जास्त मंजुरी त्या ठिकाणी नसते. ओके, हे तुम्हाला माहीत आहे का? मेटा या कंपनीचे आणखीन काही सोशल मीडिया आहेत जे ऑलरेडी तुम्ही कदाचित वापरत असाल. मेटा कंपनीचे सोशल मीडिया आणखीन कुठले आहेत? इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, ओके, त्यानंतर मॅसेंजर आहे, थ्रेड्स आहे,
ओके, आणखीन एक आहे बघा, इथं मी लिहून ठेवलंय ओकुलस आणि वर्कप्लेस. हे थोडे वेगळे आहेत, हे आपल्याला माहीत नाही जास्त. जनरली आपण इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरत असतो. सो जसं इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि फेसबुक काम करते, अगदी तशाच प्रकारे हे थ्रेड्स त्या ठिकाणी असणार आहेत. परंतु इंस्टाग्रामसारखं तुम्हाला त्यात रील्स वगैरे बघता येणार नाही. तुम्हाला तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही काही व्हिडिओ शेअर करू शकता. तुम्ही काही त्या ठिकाणी तुमच्या मनाबद्दल काही विचार असतील तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. ओके, सो थ्रेड्स काय आहे, शॉर्टमध्ये मेटा कंपनीनं सुरू केलेलं एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो, नंतर आता आपण एक फार इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत. तुम्ही एका सोशल मीडियाला पूर्वी फार डोक्यावर घेतलं होतं, तो म्हणजे ट्विटर. आता ट्विटरचं नाव ट्विटर राहिलेलं नाही आहे, तर ट्विटरचं रिब्रँडिंग करण्यात आलेलं आहे. हे रिब्रँडिंग करताना काय केलंय, तर ट्विटरचं नाव बदललंय, प्लस ट्विटरची चिमणी आता उडून गेली आहे. त्या ट्विटरच्या चिमणीच्या ऐवजी दुसरं काहीतरी आता सिम्बल म्हणून त्या ठिकाणी आलेलं आहे. काय आहे हा ट्विटरचा नवीन सिम्बॉल आणि काय आहे ट्विटरचं नवीन नाव आपण बघणार आहोत. ओके, सो ट्विटरचं रिब्रँडिंग म्हणजे काय, तर बदल करण्यात आलेला आहे. काय बदल करण्यात आलेला आहे, तर ट्विटरचं नवीन नाव त्या ठिकाणी आहे आता एक्स किंवा एक्स कॉर्प असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही आता प्ले स्टोअरला गेलात, गुगल प्ले स्टोअरला, आणि तिथं जर ट्विटर टाकलं तुम्ही, तर ट्विटरच्या ऐवजी तुम्हाला डायरेक्ट अशाच त्या ठिकाणी येईल, एक्स कॉर्प त्या ठिकाणी येईल किंवा असा सिम्बॉल असलेलं ॲप तुम्हाला दिसेल. जर तुम्हाला ट्विटर डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही एक्स कॉर्प टाका, तुम्हाला ऑटोमॅटिक ट्विटर येईल, किंवा ट्विटर जरी टाकलं तर तुम्हाला हाच सिम्बॉल त्या ठिकाणी येईल. सो ट्विटरचं रिब्रँडिंग झालेलं आहे. ट्विटरचं नाव आता बदलून एक्स कॉर्प असं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि ह्याचा बोधचिन्ह काय आहे बघा, ह्याचा लोगो, बोधचिन्ह म्हणजे लोगो काय आहे, तर काळ्या पार्श्वभूमीवर पांढरा एक्स. लक्षात ठेवा, एक्स म्हणजे काय, एक फुली त्या ठिकाणी आहे. ओके, पाठीमागं ब्लॅक बॅकग्राऊंड आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरती एक्स आहे किंवा फुली त्या ठिकाणी आहे. हा नवीन लोगो त्या ठिकाणी आहे. ओके, पूर्वी काय होता, निळा पक्षी होता बघा. इथं 2006ला 2007 पासून 9, 10, 12 आणि 23 पर्यंत ट्विटरचा लोगो कसा चेंज होत गेलेला आहे ह्याचे देखील मी फोटो त्या ठिकाणी टाकलेले आहेत. ओके, ट्विटर जे सध्याला एक्स कॉर्प या नावाने ओळखलं जाते, एप्रिल 2007 मध्ये याची स्थापना झाली. जॅक डोर्सी, नोहा ग्लास, ब्रिज स्टोन आणि इव्हान विल्यम्स या 5 लोकांनी, त्याची 4 लोकांनी स्थापना केली. पण जॅक डोर्सी हे त्याचं महत्त्वाचं नाव आहे. ऑक्टोबर 2022ला ह्या ट्विटरची खरेदी जी आहे ती स्पेस एक्स कंपनीचे संस्थापक इलन मस्क यांनी ही कंपनी किंवा ट्विटर विकत त्या ठिकाणी घेतलं $44 अब्ज. हे पण तुम्हाला त्या ठिकाणी माहीत असू द्या. सॅन फ्रान्सिस्को जे अमेरिकेतलं ठिकाण आहे तिथं या ट्विटरचं मुख्यालय अजून देखील आहे. या ट्विटर किंवा एक्स कॉर्पचे अध्यक्ष आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणजे चीफ टेक्निकल ऑफिसर जे आहेत ते स्वतः इलन मस्क आहेत, ज्या इलन मस्क यांनी ही कंपनी त्या ठिकाणी किंवा ट्विटर खरेदी केलं होतं. CEO जो आहेत त्या लिंडा याकारिनो त्या ठिकाणी आहेत. सो 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ट्विटरचं रिब्रँडिंग झाले म्हणजे काय, तर ट्विटरचं नाव बदललं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ट्विटरचा लोगो बदलला आहे. पूर्वी आता जी चिमणी होती ती चिमणी राहिलेली नाही आहे, तर त्याच्याऐवजी ब्लॅक बॅकग्राऊंडवरती एक्स किंवा फुली त्या ठिकाणी आलेली आहे पांढऱ्या रंगाची. ओके, आणि बाकीच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ट्विटरचा मालक आता इलॉन मस्क आहे. $44 अब्ज त्यांनी खरेदी वगैरे केली होती. ओके, येस. नंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तिचं नाव आहे ग्रॅव्हिटी होल, म्हणजे गुरुत्वाकर्षण छिद्र. गुरुत्वाकर्षण छिद्र म्हणजे काय, तर सभोवतालच्या भागापेक्षा गुरुत्वाकर्षण लक्षणीयरित्या कमी असणं, म्हणजे असं एखादं छिद्र ज्या छिद्रामध्ये त्या ठिकाणी आजूबाजूपेक्षा गुरुत्वाकर्षण त्या ठिकाणी कमी आहे. आणि हा ग्रॅव्हिटी होल कुठं सापडलेला आहे, तर हिंदी महासागर किंवा इंडियन ओशन त्या ठिकाणी म्हणतो. आणि याचा शोध कोणी लावलेला आहे, तर भारतातली एक प्रतिष्ठित संशोधन संस्था IISC, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू, या संस्थेनं एक ग्रॅव्हिटेशन होल शोधून काढलेलं आहे, जिथं ग्रॅव्हिटेशन जे आहे ते आजूबाजूपेक्षा कमी त्या ठिकाणी आहे. आणि हे ठिकाण कुठं आहे, हिंदी महासागरामध्ये त्या ठिकाणी आहे. ओके, येस. आता आपण एक फार महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी बघणार आहोत. जेव्हा ही न्यूज वाचली होती तेव्हा मला पण फार अशी भीती वाटल्यासारखं झालं होतं की काय प्रकार त्या ठिकाणी आहे. तो म्हणजे एक छोटासा एकपेशीय जीव आहे, सिंगल सेल जीव आहे तो. आणि हा जीव एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. आणि मृत्यू पण फार डेंजरस आहे. तो जो काही अमिबा आहे, एकदिवसीय एकपेशीय जीव,
त्यानं मेंदू त्या ठिकाणी खाल्लेला आहे आणि त्याला मेंदू खाणारा अमिबा असे देखील त्या ठिकाणी म्हणतात. बेसिकली दूषित पाण्यामध्ये पोहायला गेल्यानंतर नाकाच्या माध्यमातून हा अमिबा शरीरामध्ये प्रवेश करतो. तिथून वेगवेगळ्या माध्यमातून तो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतो आणि नंतर तो खायला सुरू करतो आणि त्याच्यानंतर लोकांचा मृत्यू देखील त्या ठिकाणी होतो. हे आपण का बघतोय? मध्यंतरी नुकतंच त्या ठिकाणी केरळमध्ये एका 15 वर्षीय तरुणाचा या डिसीजनं त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. ओके, सो मेंदू खाणारा अमिबा. ओके, हे फार भयानक वाटतं कधी कधी ऐकताना. ओके, सो आजूबाजूची लोक आपलं डोकं खात असतात. आपण म्हणतो ना मेंदू काय खातोय, शांत बस. इथं डायरेक्ट जीवच आलेला आहे. नॉर्मल जेव्हा डोकं खात असतं आपलं तेव्हा आपल्याला फक्त मेंटली त्रास होतो, पण इथं जीव जाण्याची शक्यता जास्त त्या ठिकाणी आहे. सो ब्रेन इटिंग अमिबा काय आहे तर चर्चेत असल्याचं कारण काय आहे तर केरळमधील अलपुझा नावाचा एक जिल्हा आहे. तिथं 15 वर्षीय तरुणाचा या ब्रेन इटिंग अमिबाच्या संसर्गामुळे त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ब्रेन इटिंग अमिबाच्या संसर्गामुळे कोणत्या राज्यातील युवकाचा किंवा मृत्यूची नोंद त्या ठिकाणी झाली? केरळ राज्यामध्ये असा इन्फेक्शन त्या ठिकाणी झालं होतं. नायग्लेरिया फ्लॉवरी, लक्षात ठेवा, नायग्लेरिया फॉलरी नावाचा अमिबाचा एक प्रकार आहे. त्याच्या माध्यमातून म्हणजे अमिबाचे बरेच स्पेसीज आहेत. अमिबाची ही जी स्पेसीज आहे ही स्पेसीज त्या ठिकाणी ब्रेन इटिंग अमिबा म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते. त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, नायग्लेरिया फॉलरी ही स्पेसीज त्या ठिकाणी आहे. ओके, सो बेसिकली इथं काही फोटोग्राफ्स टाकलेत बघा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला थोडा अंदाज आला असेल. इथं काही 2 मुलं पोहताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहेत आणि पोहताना त्या ठिकाणी त्यांचं जे काही नाकातून पाणी जे आतमध्ये जातं त्याच्यातून हा संसर्ग होतो. नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला पोहायला गेल्यानंतर नाकात पाणी शिरलं याचा अर्थ तुम्हाला मेंदू खाणारा अमिबाचं इन्फेक्शन झालेलं असतं असं काही सांगता येत नाही. जर ते पाणी दूषित असेल किंवा या अमिबाच्या प्रजातीमुळं ते कंटॅमिनेटेड झालेलं असेल तरच त्या ठिकाणी आहे. नॉर्मल शुद्ध पाणी असेल आणि शुद्ध पाणी नाकामध्ये गेलं तर घाबरण्याचं काही कारण नाही. जर ते पाणी या अमिबामुळे इन्फेक्टेड असेल आणि ते नाकाद्वारे जर तुमच्या गेलं तर तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. जर तुम्ही ते पाणी पिलं तर पोटाचे फक्त आजार होऊ शकतात, नॉर्मल काय आहे ते, पण त्याच्यामुळे तुम्हाला मेंदू खाणारा अमिबाचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होणार नाही. त्याला फक्त 2च कारणं आहेत. ते पाणी नायग्लेरिया फॉवलरी नावाच्या अमिबाच्या प्रजातीमुळं त्या ठिकाणी इन्फेक्टेड असावं आणि त्याचा प्रवेश जो आहे तो नाकाद्वारे गेलेला असावा. जर तुम्ही ते पाणी पिलं तर तुम्हाला काही फरक पडणार त्या ठिकाणी नाही. ओके, सो काही गोष्टी मी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये थोडं सांगितलेलं आहे की नक्की कसा प्रतिदिनं इन्फेक्शन त्या ठिकाणी होतं. ओके, इथं दिसते बघा, नाकाच्या माध्यमातून तो मेंदू तो अमिबा जो आहे तो आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तिथून तो मेंदूपर्यंत जातो. ओके, तलाव असेल, नद्या असेल, गरम झरे असतील, औद्योगिक किंवा वीज प्रकल्पातून उबदार पाण्याचा जो काही विसर्ग वगैरे असतो इथं याचा आढळ त्या ठिकाणी आहे. होणारा मेंदू संसर्ग, जेव्हा अमिबा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि त्याच्या माध्यमातून जो मेंदूला इन्फेक्शन होतं त्याला प्रायमरी अमिओबिक मेनिन्सोफिलिटिस नायग्लेरिसिस असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. थोडं प्रोनाउन्सिएशन त्याचं अवघड आहे, त्यामुळे मी पण जास्त काही रिपिटेशन करत नाही. ओके, तुमच्या लेवलला एकदा नोट्समध्ये एकदा वाचून घ्या. ओके, सो प्रायमरी अमिओबिक इन्फेक्शनच्या माध्यमातून त्यांना मेंदूचा संसर्ग होतो. संसर्गाचं कारण आहे दूषित पाणी. शरीरामध्ये नाकातून त्याचा प्रवेश केला जातो. दूषित पाणी पिण्याने कुठल्याही प्रकारचा संसर्ग या मेंदू खाणाऱ्या अमिबाचा होऊ शकत नाही. सामान्यतः हा जो काय अमिबा आहे तो बॅक्टेरिया खात असतो, परंतु जेव्हा तो मानवी संक्रमणामध्ये येतो किंवा मानवाला जेव्हा त्याचं इन्फेक्शन होतं तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे काही ॲस्ट्रोसाइट्स आहेत, हा एक सेलचा प्रकार आहे आणि मेंदूमधले जे काही न्यूरॉन्स आहेत तो खायला सुरू करतो. म्हणजे नॉर्मली जेव्हा तो नॉर्मल केसेसमध्ये पाण्यामध्ये वगैरे असतो तेव्हा हा जो अमिबा आहे तो काय करतो, जीवाणू खात असतो, बॅक्टेरिया खात असतो. परंतु हाच अमिबा जेव्हा मानवाच्या शरीरामध्ये मेंदूमध्ये प्रवेश करतो तेव्हा मेंदूमध्ये असलेल्या ॲस्ट्रोसाइट्स आणि न्यूरॉन्स खायला सुरू करतो आणि नंतर कालावधीनं त्या पेशंटचा मृत्यू देखील त्या ठिकाणी होतो. अशा प्रकारच्या संसर्गाची जगातली पहिली घटना जी आहे ती दक्षिण कोरियामध्ये झालेली होती. नंतर बऱ्याच ठिकाणी हे इन्फेक्शन झालेलं होतं. ओके, आणि नुकतंच भारतामध्ये केरळमध्ये अशा प्रकारच्या इन्फेक्शन दिसून आलेलं आहे. ओके, येस. नंतर आहे 7वी इंडिया मोबाईल काँग्रेस. कुठं झालेली आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी जे काही प्रगती मैदान आहे तिथं देशातल्या दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियानं त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं. मोबाईलच्या संदर्भात
जी काही इकोसिस्टम आहे त्याला डेव्हलपमेंट किंवा त्याला प्रमोशन करण्यासाठी ही इंडिया मोबाईल काँग्रेस आहे. ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन नावाच्या थीम खाली त्याचं आयोजन करण्यात आलं. फक्त एवढं चांगलं लक्षात ठेवा की इंडिया मोबाईल काँग्रेस कुठं आयोजित करण्यात आली? नवी दिल्लीला. ओके, येस. नंतर आपण 3 प्रकारचे ऑलिम्पियाड बघणार आहोत. ऑलिम्पियाड म्हणजे काय? त्या विषयाच्या संदर्भात विविध देशातले लोक त्या ठिकाणी, विद्यार्थी जे आहे ते सहभागी होतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळी स्पर्धा त्या ठिकाणी होते आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जाते. सो 34वा जीवशास्त्र म्हणजेच बायोलॉजिकल ऑलिम्पियाड जे आहे ते अल ऐन या ठिकाणी झालं. UAE मधलं ठिकाण त्या ठिकाणी आहे. टोटल भारतानं 4 पदकं जिंकली. 4च्या 4 जी आहेत ती सुवर्ण आहेत. आणि ही जी काही मेडल लिस्ट आहे त्या मेडल लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आपला भारत आणि सिंगापूर त्या ठिकाणी राहिलेला आहे. किती मेडल मिळवले हे विचारणं थोडं कठीण आहे. एवढ्या लेवलला आयोग प्रश्न विचारणार नाही. पण प्रामुख्यानं तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जी काही बायोलॉजिकल ऑलिम्पियाड झालेलं आहे ते कुठं झालेलं आहे? तर अल ऐनला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या ऑलिम्पियाडमध्ये पहिल्या क्रमांकाचा जो देश आहे तो आपला भारत त्या ठिकाणी राहिला आहे. भारतानं 4 सुवर्ण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके, 4 सुवर्ण पदक विजेते भारतीय मुलं जी आहेत त्यांची नावं लक्षात ठेवण्याची काहीही आवश्यकता नाही. जसं आपण बायोलॉजीचं ऑलिम्पियाड बघितलं तसंच आपण गणिताचं ऑलिम्पियाड त्या ठिकाणी बघणार आहोत. थोडक्यात काय आहे, गणिताच्या संदर्भात ही स्पर्धा थोडक्यात आहे, त्याच्या संदर्भात प्रश्न वगैरे विचारले जातात. सो गणित ऑलिम्पियाड कुठं झालेली आहे? तर चिबा जे जपानमधलं ठिकाण आहे तिथं भारतानं 2 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. भारताचा पदकाली देखील क्रमांक जो आहे तो 9वा आहे. पहिला देश त्या ठिकाणी चीन आहे. ओके, येस. सो गणित ऑलिम्पियाड चिबामध्ये झाले. भारतानं 2 सुवर्ण जिंकलेले आहेत. जसं आपण बायोलॉजीचं बघितलं, मॅथ्सचं बघितलं, तसं आपण फिजिक्सचं देखील त्या ठिकाणी बघणार आहोत. थोडक्यात PCM ग्रुपवाला आहे हा ऑलिम्पियाड. फिजिक्स केमिस्ट्री नाही, बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स. ओके, येस. सो कुठला आहे? तर हे जे काही भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड आहे ते टोकियो इथं पार पडलेलं आहे. भारतानं 3 सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत आणि भारताला 9वा क्रमांक त्या ठिकाणी पदक तालिकेत मिळालेला आहे. आता तुम्ही म्हणाल की सर ह्यातलं प्रामुख्यानं काय लक्षात ठेवू जे परीक्षेला अत्यंत महत्त्वाचं आहे? एक, जीवशास्त्र ऑलिम्पियाड कुठं झालं? अल ऐन या ठिकाणी. इथं 1 नंबरला भारत आहे. नंतर आहे गणित कुठं झालेलं आहे? तर चिबाला झालेलं आहे. इथं बाकीचा कंटेंट लक्षात ठेवण्याची काही जास्त आवश्यकता नाही आहे. आणि नंतर त्या ठिकाणी आहे तुमचा भौतिकशास्त्र फिजिक्स. ओके, टोकियोमध्ये झालेलं आहे. ओके, इथं लक्षात ठेवायला तुम्हाला चांगलं आहे. इथं पण पदक तालिकेतला भारताचा क्रमांक 9वा आहे फिजिक्समध्ये आणि गणितमध्ये पण भारताचा क्रमांक 9वा त्या ठिकाणी आहे. ओके, येस. चलो, आता आपण काही महत्त्वाच्या संक्षिप्त घडामोडी बघूयात ज्या वन लाइनरच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या आहेत. ओके, येस. अलीकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात सगळ्या क्षेत्रांमध्ये सुरू आहे. कोर्ट हे क्षेत्र देखील त्याला अपवाद राहिलेलं त्या ठिकाणी नाही आहे. सो AIचा वापर जो आहे तो वाढलेला आहे. मध्यंतरीच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे कोर्टामध्ये ओव्हर स्पीडिंग म्हणजे एका व्यक्तीनं ठराविक वेगापेक्षा अतिशय वेगानं गाडी चालवली, आपल्याकडे असे खटले चालत नाहीत. बेसिकली जर युरोप कंट्रीमध्ये गेलात तर मग अमेरिकन कंट्रीमध्ये जर तुम्ही गेलात तर जे काही ट्रॅफिक रूल्स आहेत त्या ट्रॅफिक रूल्सचं तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला कोर्टामध्ये हजर राहावं लागतं, त्याच्यावर खटला चालतो आणि मगच त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून सुटका केली जाते किंवा तुम्हाला त्याच्यावर फाईन वगैरे भरावं लागतं. आपल्या देशामध्ये कोणीही कुठूनही सिग्नल सोडून जातं, काही ट्रॅफिक रूल्स आपण मोडत असतो, पण आपण कोर्टामध्ये जाऊन त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल राहत नसतो. ओके, परंतु अमेरिकेमध्ये ओव्हर स्पीडिंग कायद्याचं काल उल्लंघन केलं म्हणून त्या व्यक्तीची बाजू एका रोबो वकिलानं मांडलेली आहे. ओके, आणि हा देश कुठला आहे? अमेरिका. आणि हा रोबो वकिलाची निर्मिती कोणी केलेली आहे? डू नॉट पे नावाच्या नावाच्या कंपनीनं या रोबो वकिलाची निर्मिती केलेली आहे. सो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे कोर्टात ओव्हर स्पीडिंग कायद्यासंबंधी बाजू मांडणारा जगातील पहिला रोबो वकील अमेरिकेमध्ये आहे आणि या रोबो वकिलाची निर्मिती त्या ठिकाणी डू नॉट पे नावाच्या कंपनीने केलेली आहे. ओके, नंतर इलन मस्क यांचा रेफरन्स आपण बघितला. त्यांनी पण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप कंपनी सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे XAI. बघा त्यांच्या सगळ्या कंपनीमध्ये एक्सच नाव आहे. बघा, स्पेस एक्स जी अवकाशाशी संदर्भात कंपनी आहे. नंतर आपण बघितलं एक्स कॉर्प जी कंपनी त्या ठिकाणी ट्विटरचं रिब्रँडिंग केलेली आहे किंवा ट्विटरचं नवीन नाव त्या ठिकाणी आहे. इथं पण तुम्हाला XAI त्या ठिकाणी दिसेल. सो एलन मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामध्ये एक स्टार्टअप कंपनी सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे XAI. नंतर हवामान विभागांच्या
अंदाजामध्ये अधिक अचूकता आणि संकलित केलेल्या माहितीचं वेगवान विश्लेषण करण्यासाठी पुण्यातील जे काही भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विज्ञान संस्था आहे तिथं 10 पेंटाफ्लॉप्स इतक्या क्षमतेचा जो काही महासंगणक आहे तो प्रस्थापित केला जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून हवामानाच्या अंदाजामध्ये अचूकता येईल आणि जी काही माहिती कलेक्ट झालेली आहे त्याच्यावर वेगवान ॲनालिसिस देखील त्या ठिकाणी करता येईल. ओके, नंतर AI फॉर गुड ग्लोबल समिट, म्हणजे AIचा वापर चांगल्या गोष्टींसाठी देखील करता येऊ शकतो. ह्याच्यासाठी स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा या ठिकाणी परिषद आयोजित करण्यात आली होती. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियन, त्याला आपण ITU असं देखील म्हणतो, त्यांच्याकडून त्याचं आयोजन केलेलं होतं. नंतर AIचा वापर काही वाईट गोष्टींसाठी देखील होऊ शकतो आणि याच्या माध्यमातून जगाला थ्रेट्स निर्माण झालेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्यांवरील पहिली बैठक जी आहे ती न्यूयॉर्क या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा जगाला धोका आहे आणि हे धोके कोणकोणते आहेत त्याच्यावर डिस्कशन करण्यासाठी न्यूयॉर्क या ठिकाणी अशा प्रकारची परिषद बसवली होती. म्हणजेच या AIचे जसे चांगला वापर आहे तसे त्याचे धोके पण त्या ठिकाणी आहेत. कुणी पण या AIचा वापर करून एकमेकाला त्या ठिकाणी धोका पोहोचवू शकतं आणि हे धोके कोणकोणते आहेत ह्याचा अंदाज किंवा त्याच्यासाठी डिस्कशन घेण्यासाठी न्यूयॉर्क या ठिकाणी परिषद बसवली होती. ही संकल्पना होती अशा प्रकारची परिषद आयोजित करण्याची युनायटेड किंगडमची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून किंवा सिक्युरिटी काउन्सिलकडून त्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. ओके, नंतर नाविक नावाची स्वतःची आपली एक दिशादर्शन प्रणाली आहे. नाविक म्हणजे काय तर नेव्हिगेशन विथ इंडियन कन्स्टलेशन. ओके, सो नाविक म्हणजे काय तर भारताचं GPS, थोडक्यात लक्षात ठेवा. GPS ही दिशादर्शन प्रणाली जी आहे ती अमेरिकेची आहे. ओके, सो अमेरिकेची GPS आहे. आपल्या भारताची जी काही GPS प्रणाली आहे तिचं नाव काय आहे नाविक. ओके, सो भारतामध्ये ह्या नाविकचा वापर करून देशातलं पहिलं हातातील दिशादर्शक उपकरण त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे असं एक हातात ठेवायचं उपकरण ज्या हातातल्या उपकरणामध्ये नाविक नावाची प्रणाली बसवण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही आवश्यक ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ शकता. मोबाईलमध्ये नाही पण असं एक डिव्हाइस आहे, त्या डिव्हाइसमध्ये नाविक बसवण्यात आले आणि नाविकच्या माध्यमातून तुम्ही आवश्यक ठिकाणचा पत्ता त्या ठिकाणी टाकू शकता. ओके, आणि कंपनी कुठली आहे तर त्याचं नाव आहे एलेना जिओ सिस्टीम्स. बेंगळुरूमधली ही कंपनी त्या ठिकाणी आहे. कंट्रीज फर्स्ट हँड हेल्ड म्हणजे हातात धरण्यासारखं ते डिव्हाइस त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर देशातील पहिली प्रादेशिक AI न्यूज अँकर. ओके, प्रादेशिक बातम्या सांगणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स न्यूज अँकर, म्हणजे ती बातमी सांगणारी व्यक्ती आहे ती पुरुष किंवा स्त्री नसून तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बनवलेला एक रोबोट आहे आणि तिचं नाव काय आहे लिझा. ओडिशा TV नावाचा एक ओडिशा राज्यातला प्रायव्हेट चॅनल आहे, त्या चॅनलमध्ये ह्या अँकरला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ओके, सेमीकंडक्टरचा रोल फार मोठा आहे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स त्या ठिकाणी बनवले जातात किंवा उपकरणं बनवले जातात. या सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यासाठी गुजरात राज्यासोबत एका अमेरिकेच्या कंपन्यांनं MOU केलेला आहे. जेव्हा मध्यंतरी नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा हा करार त्या ठिकाणी झालेला होता. मायक्रॉन टेक्नॉलॉजी नावाची अमेरिकेतली एक कंपनी आहे, त्यांनी गुजरातमध्ये अशा प्रकारचा सेमीकंडक्टर प्लांट टाकण्यासाठी गुजरातसोबत सामंजस्य करार केलेला आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद नावाच्या ठिकाणी अशा प्रकारे हा सेमीकंडक्टर प्रकल्प उभारला जातोय आणि 22,500 कोटी क्षमतेचा हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर भारतासोबत सेमीकंडक्टर करारावर स्वाक्षरी करणारा दुसरा देश तो आहे दुसरा क्वाड गटातील दुसरा देश तो म्हणजे आहे जपान. आता बघा हे क्वाड म्हणजे काय तर क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. ह्या क्वाडमध्ये टोटल 4 देश त्या ठिकाणी आहे. एक आहे USA, 2 त्या ठिकाणी आहे जपान, 3 नंबरला आहे ऑस्ट्रेलिया, ओके, आणि 4 नंबरला आहे आपला भारत. सो भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि USA यांचा जो काही गट आहे त्याला म्हटलं जातं क्वाड. आता आपण आत्ताच बघितलं
की मायक्रॉन टेक्नॉलॉजी नावाची जी काही अमेरिकेतली कंपनी आहे त्या कंपनीनं भारतामध्ये सेमीकंडक्टर प्रकल्प स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी क्वाडमध्ये अमेरिका नावाचा देश आहे. सो अमेरिकेनं भारतासोबत ऑलरेडी करार केलेला आहे ज्याच्या माध्यमातून भारतामध्ये सेमीकंडक्टरचं उत्पादन केलं जाईल. आता भारतानं जपान सोबत देखील त्या ठिकाणी करार केलेला आहे. सो अमेरिका पहिला देश आहे क्वाडमधला, दुसरा देश आहे जपान, ज्याच्यासोबत भारतानं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, करार केलेला आहे. आता त्यातला फक्त ऑस्ट्रेलिया त्या ठिकाणी राहिलेला आहे. ओके, नंतर आहेत एलेफ आर्मडा मॉडेल 0. हे एक इंटरेस्टिंग नाव आहे. कशाचं नाव आहे तर रस्त्यावर चालवता येणारी गाडी आहे, प्लस ती हवेत देखील उडवता येईल आणि ह्याला परमिशन दिलेली आहे अमेरिकेनं. सो भविष्य वेगळं असणार आहे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. जसं आपण रस्त्यावरनं गाड्या जाताना बघतोय तसं हवेत उडणाऱ्या गाड्या पण त्या ठिकाणी भविष्यात आपण बघू शकतो आणि अशी ट्रायल सुरू झालेली आहे. सो एलेफ आर्मडा मॉडेल 0 हे हवेत आणि रस्त्यावर चालणाऱ्या गाडीचं नाव त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर जे काही समुद्रामध्ये जाणारी जहाजं आहेत त्यांच्यावर ट्रान्सपॉन्डर त्या ठिकाणी बसवले जाणार आहेत. आता हे ट्रान्सपॉन्डर म्हणजे काय तर रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरून कार्य करणारी जी काही वायरलेस ट्रॅकिंग उपकरणं आहेत. ओके, सो ट्रान्सपॉन्डरच्या माध्यमातून एखादं जहाज जर भर समुद्रात भरकटलं तर त्याला ट्रॅक करता यावं म्हणून प्रत्येक जहाजावरती अशा प्रकारचे ट्रान्सपॉन्डर बसवले जाणार आहेत. आणि हे कुणाकडून बसवले जाणार आहेत तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय. कारण मोठ्या प्रमाणात जे काही मत्स्य व्यावसायिक आहेत ते त्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी खोल समुद्रात जात असतात आणि बऱ्याच वेळा त्यांची दिशा भरकटत असते आणि त्यांना दिशादर्शन व्हावं म्हणून अशा प्रकारचे ट्रान्सपॉन्डर प्रत्येक जहाजावरती बसवले जाणार आहेत. ओके, येस. नंतर भारतामध्ये 5G सुरू आहे, पण भविष्यामध्ये 6G देखील सुरू होणार आहे आणि त्यासाठी इंडिया 6G अलायन्स नावाचा एक उपक्रम भारताच्या केंद्रीय दूरसंचार मंत्रालयानं सुरू त्या ठिकाणी केलेला आहे. फक्त माहिती असू द्या, इंडिया 6G अलायन्स कुणाचं आहे तर केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचं आहे. ओके, येस. नंतर अमेरिकेचं फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्यांनी अल्झायमर हा बेसिकली जे काही वृद्ध लोक आहेत त्यांना होणारा आजार आहे, त्याला आपण स्मृतिभ्रंश देखील म्हणतो, ज्यांच्यामध्ये विसरायला सुरू झालेलं असतं त्या ठिकाणी, त्याच्यावर एक औषधाला मान्यता दिलेली आहे, त्याचं नाव आहे लेकेम्बी. ओके, नंतर आहे बघा AI फॉर इंडिया 2.0. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सगळीकडे होत आहे, सगळ्या देशांमध्ये होत आहे, भारत देखील त्याच्यामध्ये पाठीमागे नाही. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी AIचा सपोर्ट राहावा म्हणून AI फॉर इंडिया 2.0 नावाचा कार्यक्रम केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाने सुरू केलेला आहे. लक्षात ठेवा, असे प्रश्न विचारताना आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, कारण AI म्हटल्यानंतर आपण म्हणू शकतो की सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्री असू शकते, परंतु इथे लक्षात ठेवा जे काही कौशल्य विकास मंत्रालय आहे त्यांनी सुरू केलेलं आहे. ह्याचं निमित्त काय होतं तर जागतिक युवा कौशल्य दिवस जो दरवर्षी 15 जुलै रोजी साजरा केला जातो. धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांनी अशा प्रकारचं हे जे काही AI फॉर इंडिया 2.0 कार्यक्रम आहे तो सुरू केलेला आहे. नंतर थ्रेट इंटेलिजन्स रिपोर्ट 2023 नुसार सर्वात जास्त सायबर हल्ले कोणत्या क्षेत्रावर होतात तर आरोग्य सेवावरती मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले होतात. बर्ड फ्लूमुळे बऱ्याच वेळेला जे काही कोंबड्या आहेत त्यांनाच किंवा बर्ड्स आहेत त्यांनाच इन्फेक्शन होत असतं, परंतु पोलंडमध्ये त्या ठिकाणी बर्ड फ्लूमुळं मांजराचा मृत्यू झालेला आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेलं आहे. नंतर राष्ट्रीय कृती योजना प्रतिजैवक प्रतिकार 2.0. प्रतिजैवक म्हणजे अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स. मोठ्या प्रमाणात अँटीबायोटिकचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जात असतं, त्याच्यामुळं जे काही ड्रग्स आहेत ते जीवाणूंना त्या ठिकाणी रेजिस्टन्स त्या ठिकाणी होत नाही आहेत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं जे काही अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स आहे ते विकसित करण्यासाठी देशानं एक समिती स्थापन केलेली आहे आणि तो देश आहे भारत. सो भारतानं अशा प्रकारे राष्ट्रीय कृती योजना प्रतिजैविक प्रतिकार 2.0 विकसित करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे. नंतर भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती प्राधिकरणाची स्थापना करावी असं टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियानं सांगितलेलं आहे. ट्राय म्हणतंय की भविष्यामध्ये ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून त्यासाठी एक ऑथॉरिटी त्या ठिकाणी स्थापन करा. ओके, सो त्यांनी सूचना केलेली आहे फक्त. नंतर आहे देशातील पहिली मानव रोबोट पत्रकार परिषद. मानव रोबोट पत्रकार परिषद म्हणजे काय? पत्रकार परिषद आपल्याला माहित आहे एक रिस्पॉन्सिबल व्यक्ती त्या ठिकाणी बसलेला असतो आणि पत्रकार त्यांना संबंधित विषयाचे प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतात. समजा एखादा फिल्म स्टार आहे तर त्याला विचारतात की तुमचा आगामी पिक्चर कुठला आहे, या पिक्चरमधला रोल तुम्हाला कसा वाटला, तो पिक्चर तुम्हाला
तुम्हाला कसा वाटला, राजकारणातला एखादी व्यक्ती असेल तर त्याला त्याच्या संदर्भाने प्रश्न विचारले जातात. सो पत्रकार परिषद जी झालेली आहे ती मानव आणि रोबोटची झालेली आहे. म्हणजे मानवांनी रोबोटला प्रश्न विचारले आणि त्यांच्याकडून प्रश्नांची माहिती त्या ठिकाणी गोळा केलेली आहे. सो पहिली मानव रोबोट पत्रकार परिषद जी आहे ती स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा या ठिकाणी पार पडलेली आहे. नंतर AIच्या माध्यमातून कंट्रोल केले जाणारे सुसाईड ड्रोन्स त्या ठिकाणी विकसित केले झालेले आहेत. याचा वापर भारताच्या लष्कराला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे घर बसल्या AIच्या माध्यमातून आपण त्याला कमांड देऊ शकतो आणि आवश्यक जे आपलं साध्य आहे ते आपण साध्य करू शकतो. सो AI सक्षम म्हणजे AI एनेबल्ड म्हणजे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केलेला आहे. आणि असे सुसाईड ड्रोन्स म्हणजे दुसऱ्या देशाचे काही परकीय शत्रू असतील किंवा दुसऱ्या देशांचे काय त्या ठिकाणी ड्रोन्स असतील त्यांना नष्ट करण्यासाठी अशा प्रकारचं सुसाईड ड्रोन विकसित करण्यात आलेलं आहे. आणि कुणी केलेलं आहे? IIT कानपूर. एवढंच लक्षात ठेवा, आत्मघाती ड्रोन किंवा सुसाईड ड्रोन विकसित करणारी देशातली संस्था IIT कानपूर. 100 किलोमीटरपर्यंत रेंज त्या ठिकाणी आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम नावाच्या आजाराचा प्रादुर्भाव पेरू या दक्षिण अमेरिका खंडामध्ये त्या ठिकाणी आढळून आलेला होता. ओके येस. आता नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करणार आहोत. क्विक रिव्हिजन आपल्यासाठीच आहे, कुणीही क्विक रिव्हिजन स्किप त्या ठिकाणी करू नका. देशातील पहिली सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईट जी आहे ती गुजरात राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. गुरुत्वीय लहरीच्या पहिल्या हमिंगची नोंद त्या ठिकाणी झालेली आहे. अमेरिका असेल, भारत असेल, ऑस्ट्रेलिया, चीन या देशातल्या शास्त्रज्ञांनी एकाच वेळेला ही नोंद त्या ठिकाणी घेतलेली आहे. पुण्यातील GMRT नावाची जी काही टेलिस्कोप आहे तिनं घेतलेला नोंदीचा याच्यामध्ये समावेश आहे. ह्या ग्रॅव्हिटेशनल वेव्स नक्की तयार कशा होतात तर दोन गॅलेक्सी जेव्हा एकमेकाला धडकतात तेव्हा त्यातले जे काही आपण म्हणतो की ब्लॅक होल्स आहेत त्यांचं संमेलन होतं आणि त्याच्या माध्यमातूनच ह्या रेडिएशन्स त्या ठिकाणी बाहेर पडत असतात. नंतर स्वदेशी अणुभट्टी किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर असलेला अणुऊर्जा प्रकल्पाचं व्यावसायिक ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कोणता आहे अणुऊर्जा प्रकल्प? काकरापार. कुठं आहे? गुजरातमध्ये. किती क्षमतेचा आहे? 700 मेगावॅट क्षमतेचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठला रिॲक्टर वापरण्यात आलेला आहे तर प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर. भारतामध्ये सध्याला जे काय अणुऊर्जा प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून 7380 मेगावॅट प्रकल्प त्या ठिकाणी मेगावॅट इतकी ऊर्जा निर्मिती केली जाते. जसं आता काकरापारमध्ये स्वदेशी बनावटीचा प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर बसवलेला आहे तसं आणखीन 15 म्हणजे टोटल 16 ठिकाणी 700 मेगावॅट क्षमतेचे रिॲक्टर बांधण्याची NPCLची योजना त्या ठिकाणी आहे. ओके. आणखीन काही नियोजित आणि ॲक्टिव्ह असलेले अणुऊर्जा प्रकल्पांची यादी मी दिलेली आहे. नंतर ट्विटरला पर्याय म्हणून थ्रेड्स नावाचं जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तो त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. जगामध्ये सर्व देशात नाही तर काही सिलेक्टेड देशांमध्येच हे सुरू त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ऑलरेडी इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल हे त्या ठिकाणी पर्याय आहेत. ओके. ट्विटरचं रिब्रँडिंग करण्यात आलेलं आहे. एक्स कॉर्प असं त्याचं नाव आहे. आणि काळ्या बॅकग्राऊंडवरती पांढरी फुली किंवा पांढरा X हा त्याचा सिम्बॉल आहे. चिमणी आता सिम्बॉल त्या ठिकाणी नाही आहे. जॅक डॉर्सी यांनी स्थापना केली होती. इलन मस्क यांनी ते विकत घेतलं होतं $44 अब्ज. ओके येस. नंतर ग्रॅव्हिटी होल म्हणजे असं एखादं ठिकाण जिथं आजूबाजूपेक्षा तिथं ग्रॅव्हिटेशन फोर्स त्या ठिकाणी कमी आहे. आणि हे ठिकाण कुठं सापडलं आहे? हिंदी महासागरामध्ये. IISc बंगळुरूमधल्या शास्त्रज्ञांनी शोध लावलेला आहे. नंतर ब्रेन इटिंग अमिबाची केस जी आहे ती त्या ठिकाणी केरळमधील एका जिल्ह्यामध्ये सापडलेली आहे. नायग्लेरिया फाउलरी नावाच्या अमिबाच्या स्पेसीजमुळे हे इन्फेक्शन त्या ठिकाणी होतं. दूषित पाण्यामध्ये जर संसर्ग झाला आणि ते नाकावाटे पाणी जर शरीरात गेलं तर त्याच वेळेला मेंदूला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. जर दूषित पाणी पिलं तर काहीही फरक पडत नाही. ओके. इंडिया मोबाईल काँग्रेस नवी दिल्ली या ठिकाणी झाली होती. ग्लोबल डिजिटल इनोव्हेशन. जीवशास्त्र ऑलिम्पिड अल एन या ठिकाणी झाले जिथं भारतानं 4 सुवर्ण घेतले आणि मेडल टेबलमध्ये भारत 1 नंबरला आहे. गणित ऑलिम्पिड चिबा या ठिकाणी झालेलं आहे. भारतानं 2 सुवर्ण घेतलेले आहे. फिजिक्सचा ऑलिम्पियाड जे आहे तर टोकियोमध्ये झालेलं आहे. भारतानं 3 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. काही संक्षिप्त घडामोडी अतिशय प्रिसाइजली मी त्या ठिकाणी घेईन. पहिला रोबो वकील ज्यानं ओव्हर स्पीडिंग संबंधात त्या व्यक्तीची कोर्टामध्ये बाजू मांडली तो देश आहे अमेरिका. डू नॉट पे नावाच्या कंपनीने निर्मिती केलेली आहे. इलन मस्क यांनी स्वतःची एक AI स्टार्टअप कंपनी सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे XAI. ओके. नंतर AI फॉर गुड ग्लोबल समिट जी आहे ती जिनिव्हामध्ये आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संभाव्य धोक्यावरील एक पहिली बैठक न्यूयॉर्कमध्ये आयोजित त्या ठिकाणी करण्यात आली होती. नाविक नावाची जी काही स्वतःची
भारताची GPS प्रणाली आहे त्या GPS प्रणालीचा वापर करून देशातलं पहिलं हातातील दिशादर्शक उपकरण त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. पुढचं महत्त्वाचे आहे, देशातली पहिली प्रादेशिक AI म्हणजे आर्टिफिशियल न्यूज अँकर म्हणजे बातम्या सांगणारी व्यक्ती कोण आहे, लिझा. ओडिशा TV वरती ती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजी नावाच्या अमेरिकेच्या कंपनीनं गुजरात सोबत त्या ठिकाणी सेमीकंडक्टर प्रकल्प स्थापन करण्यासाठी करार केलेला आहे. सानंद या ठिकाणी हा प्रकल्प असणार आहे. ओके, येस. जसं अमेरिकेनं करार केलेला आहे तसं जपाननं देखील करार केलेला आहे. जपान हा क्वाडमधला दुसरा देश आहे. ॲलेफ आर्मडा मॉडेल 0 नावाची हवेत आणि जमिनीवर चालवणारी कार जी आहे त्याची टेस्टला परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे. इंडिया 6G अलायन्सचं अनावरण इंडिया दूरसंचार मंत्रालयाने त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, नंतर थ्रेट इंटेलिजन्स रिपोर्टनुसार सर्वाधिक हल्ले हे आरोग्यावर होतात. AI फॉर इंडिया 2.0 नावाचा कार्यक्रम जो आहे त्याचं अनावरण केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयाने केलेलं आहे. त्याचं निमित्त होतं जागतिक युवा कौशल्य दिवस. ओके, येस. बर्ड फ्लूमुळे मांजराचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. ट्राय म्हणतंय की भारतामध्ये एक अशी ऑथॉरिटी स्थापन करा जी AIला कंट्रोल त्या ठिकाणी करेल. पहिली मानव रोबोट पत्रकार परिषद जिनिवामध्ये पार पडली आणि AI सक्षम असलेलं सुसाईड ड्रोन जे आहे ते IIT कानपूर या संस्थेनं विकसित केलेलं आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.